अभ्यास असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात पारंगत व्हायला थोडेफार हात हलवावे लागतात, डाव शिकावे लागतात. ते एका जागी आळस करून बसून शिकता येत नाहीत. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ध्येय सिद्धी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे, स्वतःमधली क्षमता कळाली पाहिजे आणि कष्टानं मिळालेल्या यशाची चव चाकली पाहिजे. नैराश्य तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, खूपच तकलादू आहे, त्याला जुगारून टाकायला बस एकदा हम मधल्या अमिताभ सारखी मान हलवावी लागते आणि वाघासारखी झेप घ्यावी लागते. त्या पुस्तकरूपी सावजांचा फडछा पाडायचा, राडा करायचा, फोडून टाकायचा, कोड्यासारखा वाटणारा रोजचा गृहपाठ असा भीम निश्चय करायचा, द्यायच्या चाचण्या आणि गाठायची नवी उंची, रोज नवं शिखर, रोज नवं क्षितिज. मी अशा मानसिक हिंदोळ्यांनी बेजार व्हायचो, गोंधळून जायचो, पण ज्यावेळेला कधी हाराकिरीचा विचार यायचा त्यावेळेला आई तात्यांना आठवायचो. मी जर खचलो, हरलो तर त्यांचं काय होईल, ते कसे जगतील हा विचार क्षणभरात माझी बॅटरी चार्ज करायचा. मी अभ्यासाला लागायचो. थोडा मागं राहिलो असलो तरी शर्यत पूर्ण करायची, क्षमता पूर्ण वापरायची आणि शेवटचा स्प्रिंट जोरानं मारायचा हा पक्का निश्चय होता. 10वी-12वी हे निश्चित करिअरची दिशा ठरवणारे शैक्षणिक टप्पे आहेत. त्यात अपयशी झालो, थोडे मागे राहिलो तर आयुष्य संपत नाहीये, तो सुरुवात आहे मेरे दोस्त, पिक्चर भी बाकी आहे. कष्ट करून जिद्दीनं प्रयत्नांच्या पराकाष्ठेने स्वतःला एवढं सिद्ध करायचंय की नियतीनं सुद्धा मला विचारो, बोल तेरी रजा क्या आहे. काय व्हायचंय, काय बनायचं तुला तुझ्या भविष्यात, कसं योजायचंय तुला तुझं आयुष्य. हो, अशीच 12 महिने झपाटून मी ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा खडाखट व्हिडिओ गेम मधून नाणी पडतात तसं एकामागून एक यशाचं वरदान मला 1996-97 ला मिळालं होतं. 12वीला जर निराशेच्या गर्तेत अडकलो असतो, करिअरच्या प्रश्नांनी घेरलेला चक्रव्यूह भेदता आला नसता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नसते तर कदाचित भरकटत राहिलो असतो, अजाणत्या प्रदेशात चुकलो असतो वाट आणि शोधत बसलो असतो अंधरलेल्या आयुष्याचा अर्थ. म्हणून जे काही निवडायचं ते स्वतः हिमतीनं वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं शिल्लक राहिलेलं शिळच ताटात पडेल. हे नक्की आहे, आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखं आहे. बहुतेक जण एकाच गिअरवर रडत करत प्रवास करतात. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. दिवसाचा प्रत्येक तास, मिनिट, सेकंद घेऊन जाईल तो इप्सिताच्या दिशेने. हाच माझा आजपासून आत्तापासून संकल्प. मग बघा कशी मजा येते, कसे न्यूनगंडाचे, आळसाचे, आमिषाचे, आकर्षणाचे, व्यसनाचे, वाईट सवयींचे बुरुज एकानंतर एक ढासळतात. त्यासाठी एकदा उठा, ठरवा आणि करा आणि मग पुन्हा आयुष्य काल होईल. रोज नवी पालवी फुटेल, रोज नवी पहाट होईल, रोज नवा सूर्य उगवेल, रोज सुंदर सुंदर कळ्या उमलतील आणि रोज पाऊल पडेल ध्येयाच्या दिशेने. संकल्पाच्या सिद्धीसाठी चला पुन्हा पेटवूया आयुष्याच्या मशाली.